नमो नमः. सगळ्यांना स्लाइड दिसतच असेल, तर आपण आता अभ्यास करूयात. तर मुलांनो, हे जे मी चित्र दाखवलेलं आहे या पहिल्या स्लाइड मध्ये, ते कोणाचं आहे माहितीये तुम्हाला? तर हे शंकराचार्यांचं चित्र आहे. शंकराचार्य कोण होते, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर शंकराचार्यांचे महत्व आपण या माइंड मॅपच्या आधारे पाहूयात. तर ते हिंदू धर्मात त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. म्हणजे त्यांचा जो काही शब्द किंवा काय असेल त्याला सगळ्यात जास्त मान दिला जातो. त्यांचा जन्म जर आपण बघितला तर 8व्या शतकात झालेला आहे. केरळ प्रांतातील कालडी नावाच्या एका गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं शिवगुरु आणि आईचं नाव होतं आर्यांबा. ब्राह्मण होते ते आणि जवळपास 32व्या वर्षापर्यंतचं त्यांचं आयुष्य होतं. असं म्हणतात की 8व्या वर्षी सर्व धर्मग्रंथांचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं. त्यांनी संन्यास कधी घेतला, त्यांच्या संन्यासी जीवनाबद्दल या ठिकाणी चर्चा केली आहे. तर एक कथा येते यामध्ये, त्यात ते सांगतात ते स्वतःच त्यांना संन्यास घेण्याची इच्छा असल्यामुळे की ते त्यांची आई त्यांना संन्यास घेऊ देत नसते, त्यामुळे ते एक प्रसंग त्या ठिकाणी उत्पन्न करतात मगरीचा. आणि ती मगर त्यांना मगरीच्या स्पर्शामुळे त्यांचा मृत्यू होण्याच्या आधी त्यांची शेवटची इच्छा ते त्यांच्या आईपाशी व्यक्त करतात की त्यांना संन्यास ग्रहण करायचा आहे. मग आता अंतिम इच्छा समजून आई त्यांना परवानगी देते. अशा प्रकारे संन्यास ग्रहण करण्याचं ते ठरवतात आणि नंतर मग आईला संन्यासाचं महत्व वगैरे ते पटवून देतात. आता शंकराचार्यांचं योगदान काय आहे, तर हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे, त्याचप्रमाणे सनातन धर्माला बळकटी देणे आणि सनातन परंपरेचे महान प्रतिनिधित्व त्याचं पालन करणे. तर शंकराचार्यांची निवड कशा प्रकारे केली जाते, तर संन्यासी असणं त्यासाठी आवश्यक आहे, ब्राह्मण असणे आवश्यक आहे, 4 वेद आणि 6 वेदांगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, गृहस्थाश्रमाचा त्याग, पिंडदान करणे आवश्यक आहे आणि इंद्रियांवर विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. तर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी 4 मठांची स्थापना केली. तर पहिला हा पूर्व दिशेचा गोवर्धन मठ, दुसरा पश्चिम दिशेचा शारदा मठ, तिसरा उत्तर दिशेचा ज्योतिर्मठ आणि चौथा शृंगेरी मठ हा दक्षिण दिशेला आहे. अशा प्रकारे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा 4ही दिशांना त्यांनी वेगवेगळ्या मठांची स्थापना केली धर्म प्रचारासाठी. अशा शंकराचार्यांवर आधारित 12 पाठ आदिशंकराचार्य, त्यातील द्वितीय प्रसंग यस्मात् ज्ञानं लभते स गुरुः, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मी पाठाचं वाचन करते, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. द्वितीय प्रसंग यस्मात् ज्ञानं लभते स गुरुः. एकस्मिन् दिने आचार्यः शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम् अगच्छत्. तदा मार्गे कोऽपि दरिद्रः मलिनकायः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत्. तं दृष्ट्वा शिष्याः तं अपसर अपसर इति उच्चैः अवदन्. सः मनुष्यः अपृच्छत्, अपसर अपसर इति कं वदसि, शरीरं वा आत्मानं वा? आत्मा तु परमेश्वरस्य अंशः, अतः सर्वेषां समानः एव. तर आता या पाठाचं मी वाचन केलं आहे. यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. शंकराचार्य व मनुष्यामध्ये झालेल्या संवादाचे वर्णन करा. तर आता तुम्ही पाठाचं वाचन करून याचं उत्तर द्यायचं आहे. तर शंकराचार्य जेव्हा गंगा स्नानासाठी चालले होते तेव्हा एक दरिद्री मनुष्य अचानक त्यांच्या समोर येतो आणि त्यांचे शिष्य त्याला मग दूर जा असं जोरात म्हणतात. तेव्हा तो दरिद्री मळालेले वस्त्र धारण केलेला मनुष्य
त्या शंकराचार्यांना प्रश्न विचारतो. तो म्हणतो अपसर अपसर म्हणजे सरक सरक असं तू कोणाला म्हणतोयस? या शरीराला म्हणतोयस की आत्म्याला म्हणतोयस? आत्म्याला म्हणत असशील तर आत्मा तर परमेश्वराचाच अंश आहे, त्यामुळे तर दोघांमध्ये समान आहे. समजलं? तर आता आपण पाठाचा अभ्यास करूया. एकस्मिन् दिने आचार्यः शिष्यगणेन सह गंगास्नानार्थम् अगच्छत्. एकस्मिन् दिने एकदा, दिने म्हणजे दिवशी, कोणा एका दिवशी किंवा एकदा, आचार्यः अकारान्तः पुल्लिंगः आचार्य इति शब्दः देवशब्दाप्रमाणे प्रथमेचं एक वचन आहे आचार्य शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम अगच्छत. शिष्यगणेन सह, सह हे अव्यय वापरलंय आणि आपण शिकलोय सहला तृतीयेची अपेक्षा असते, त्यामुळे शिष्यगणेन अशी तृतीया विभक्ती झाली. शिष्यगण असा शब्द आहे. शिष्यगण हा शिष्यगण शिष्यगणाः त्याप्रमाणे द्वितीया तृतीया शिष्यगणेन सह शिष्यगणा बरोबर गंगा स्नानार्थम अगच्छत. गंगा स्नान अधिक अर्थम, या ठिकाणी दीर्घ संधी झालाय कसवर्णे दीर्घा सूत्राने. आणि अर्थम शब्दाचा तर आपण अर्थ पाहिलाय, साठी याने त्याचा प्रयोग केला जातो. म्हणजे गंगा स्नानासाठी अगच्छत. अगच्छत याचा रूपपरिचय आपण पाहूयात. लंलकारः प्रथमः पुरुषः एकवचनम, गंगा स्नानासाठी आले. एकदा आचार्य शंकर गंगेवर स्नान करण्यासाठी आले. मग पुढे काय झालं? तदा मार्गे कोपी दरिद्रः मलिनकायः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत्. तदा हे पण अव्यय आहे. तेव्हा मार्गे सप्तमी विभक्ती वापरली आहे, रस्त्यात सांगण्यासाठी, अधिकरण सांगण्यासाठी सप्तमी. मार्गे कोपी, कोणी एक, दरिद्रः, दरिद्रः म्हणजे जो अतिशय गरीब आहे असा दरिद्रः, मलिनकायः, मलिनकायः म्हणजे शरीर, आणि मलिनः त्याचं शरीर मलिन झालं आहे म्हणजे मळकटलेलं आहे. दरिद्रः मलिनकायः जीर्ण वस्त्रधारी, ज्याची वस्त्र पूर्ण जीर्ण झाली आहेत, म्हणजे आपण असं ओढलं तरी फाटून जातील अशा प्रकारची ज्यांच्या वस्त्रांच्या अवस्था झाली आहे, असा जीर्ण वस्त्रधारी मनुष्य, मनुष्यः तस्य पुरतः त्याच्या पुढे आगच्छत आला. तेव्हा रस्त्यात कोणीतरी दरिद्री शरीराने मळकटलेला जीर्ण वस्त्रधारी मनुष्य त्याच्या पुढे आला. आगच्छत स्वरूप आपण मगाशीच पाहिलं. तम दृष्ट्वा शिष्याः तम अपसर अपसर इति उच्चैः अवदन्तम. तत्सर्वनामाचं द्वितीयचं एक वचन, त्याला अर्थ होतो त्याला. दृष्ट्वा, वा प्रत्ययाचा वापर केला आहे दोन वाक्यांना जोडण्यासाठी. हे त्वा प्रत्यय वापरून त्याच्यापासून रूप तयार झालेला आपण पाहतो. तम दृष्ट्वा त्याला पाहून, शिष्याः प्रथमेचं बहुवचन, शिष्याः अनेक शिष्य, तम त्याला, अपसर अपसर दूर हो किंवा सरक सरक, इति असे, उच्चैहि अवदन असे मोठ्याने म्हटले. आता हे सुद्धा अवदन हे लंलकार प्रथम पुरुषाचं बहुवचन आहे. अगच्छत हे प्रथम पुरुषाचं एक वचन होतं, त्याप्रमाणे अवदन हे प्रथम पुरुषाचं बहुवचन आहे. समजलं? काय काय पाहिलं आपण? एकदा आचार्य शंकर गंगेवर स्नान करण्यासाठी आले, तेव्हा रस्त्यात कोणीतरी दरिद्री शरीराने मळकटलेला जीर्ण वस्त्रधारी मनुष्य त्यांच्या पुढे आला. त्याला पाहून शिष्य त्याला सरक सरक असे मोठ्याने म्हणाले. सह मनुष्यः अपृच्छत् अपसर अपसर इति कं वदसि शरीरं वा आत्मानं वा आत्मा तु परमेश्वरस्य अंशः
अतः सर्वेषां समानः एव. मग तो काय मनुष्य म्हणतोय? सह मनुष्यः अपृच्छत्. तो मनुष्य अपृच्छत्. लङ्लकारः प्रथमः पुरुषः एकवचनम्. अपृच्छत् त्याने विचारले. सह मनुष्यः म्हणाला. अपसर अपसर दूर हो इति. असे कम वदसी. असे कोणाला सांगत आहेस किंवा कोणाला म्हणतोयस? वदसी लट्लकारः द्वितीयः पुरुषः एकवचनम. बोलणे. असं तू कोणाला सांगतोयस किंवा बोलतोयस? शरीरम वा आत्मानं वा. शरीरम म्हणजे या शरीराला म्हणतोयस की आत्मानं आत्म्याला म्हणतोयस? आत्मा तु परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानः एव. जर तू आत्म्याला म्हणत असशील तर आत्मा तर परमेश्वरस्य अंशः. परमेश्वरः अकारान्तः पुल्लिंगः शब्दः षष्ठी एकवचन परमेश्वराचे अंश आहे. अतः सर्वेषां समानः एव. परमेश्वराचा अंश असल्यामुळे सगळ्यांमध्ये तो समानच आहे. पूर्णार्थ काय? तो मनुष्य म्हणाला, तुम्ही कोणाला बाजूला होण्यास सांगत आहात? तुम्ही माझ्या शरीराला बाजूला होण्यास सांगत आहात की माझ्या आत्म्याला? आत्मा तर परमेश्वराचा अंश आहे, त्यामुळे सर्वांमध्ये समान एकच आहे. समजलं मुलांनो? तर यावर आधारित मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. शिष्यगणेन सह आचार्यः स्नानार्थं कुत्र अगच्छत्? शिष्यगणेन सह आचार्यः स्नानार्थं गंगातीरे अगच्छत्. मार्गे कः अगच्छत्? मार्गे मलिनः दरिद्री जीर्णवस्त्रधारी मनुष्यः अगच्छत्. तं दृष्ट्वा शिष्याः तम् इति उच्चैः अवदन्. तं दृष्ट्वा शिष्यः तम् अपसर अपसर इति उच्चैः अवदन्. मनुष्यः आचार्यं किम् अपृच्छत्? मनुष्यः आचार्यं किम् अपृच्छत्? मनुष्यः अपृच्छत् अपसर अपसर इति कं वदसि? शरीरं वदसि वा आत्मानं वदसि? आत्मा तु परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानम् एव. तर मुलांना तुम्हाला पाठ समजला असेल तर मी यावर एक गृहपाठ तुमच्यासाठी देते. तर आज अभ्यासलेल्या पाठाचा तुम्हाला उद्या अनुवाद लिहून आणायचा आहे. पुढील पाठाचा अभ्यास आपण उद्या करूयात. आज आपण थांबूयात.